नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय पहा, विचार करा. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद. नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर पहा, योग्य उत्तर आहे 6. किती जिल्हे आहेत? 6. विद्यार्थी मित्रांनो, ते 6 जिल्हे कोणते आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा, या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे आणि या नकाशामध्ये जो काही नागपूर विभाग आहे तो कोणता आहे? तर या ठिकाणी नागपूर विभाग आहे. मग जिल्हे कोणकोणते आहे? तर पहा, या ठिकाणी आहे वर्धा, या ठिकाणी आहे नागपूर, या ठिकाणी भंडारा, या ठिकाणी गोंदिया, या ठिकाणी गडचिरोली आणि या ठिकाणी आहे चंद्रपूर. लक्षात ठेवा, या ठिकाणी वर्धा, या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि या ठिकाणी चंद्रपूर असे एकूण किती जिल्हे आहेत? 6 जिल्हे आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, चंदेरी तंतुक्रांती कशाशी संबंधित आहे? चंदेरी तंतुक्रांती कशाशी संबंधित आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे कापूस. कापूस. पुढे पहा, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. नाथसागर धरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांना डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. पर्याय पहा, भारतरत्न, लोहपुरुष, राष्ट्रपिता, लोकमान्य. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोहपुरुष. लक्षात ठेवा, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष या नावाने ओळखले जाते. पुढे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुद्ध अँड हिज धम्म. बुद्ध अँड हिज धम्म. पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर पहा, योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांची उत्तर प्रदेश म्हणजेच तेव्हाचे संयुक्त प्रांत राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. लक्षात ठेवा, जे काही उत्तर प्रदेश राज्य आहे त्या उत्तर प्रदेश राज्याचं जे काही जुनं नाव आहे ते काय होतं? संयुक्त प्रांत. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश या राज्याचं जुनं नाव काय होतं? संयुक्त प्रांत. जर आपल्याला प्रश्न विचारला गेला, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या? योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. जर पर्यायामध्ये उत्तर प्रदेश नसेल आणि जर संयुक्त प्रांत असेल तर उत्तर काय असेल? संयुक्त प्रांत. उत्तर प्रदेश या राज्याचंच जुनं नाव आहे संयुक्त प्रांत. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 2 मार्च 1949 पर्यंत या पदाचा कार्यभार सांभाळला. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या. स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी त्यांची उत्तर प्रदेश म्हणजेच तेव्हाचं संयुक्त प्रांत या राज्याच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 2 मार्च 1949 पर्यंत या पदाचा कार्यभार सांभाळला. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. पुढे पहा, अंतर्भेदी या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे?
अंतर्भेदी. पर्याय पहा, घरभेद्या, फितूर, अंतर्याम, 1 व 2 बरोबर. विद्यार्थी मित्रांनो पहा, अंतर्भेदी आणि घरभेद्या समानार्थी आहेत. दुसरा पर्याय आहे फितूर, हा शब्द सुद्धा समानार्थी आहे. तिसरा पर्याय आहे अंतर्याम, अंतर्याम हा शब्द समानार्थी नाही. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 व 2 बरोबर. म्हणजे अंतर्भेदी या शब्दाला घरभेद्या, फितूर हे दोन्ही शब्द समानार्थी आहे. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय 1 व 2 बरोबर. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. घरभेद्या, फितूर, अंतर्भेदी समानार्थी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो काही तिसरा पर्याय आहे अंतर्याम, अंतर्याम म्हणजेच नेमकं काय, या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहेत, तर अंतकरण, हृदय, मन. लक्षात ठेवा, अंतकरण, अंतर्याम, हृदय आणि मन हे शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. पुढे पहा, संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्याचे श्रेय कोणाला जाते? संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. पुढे पहा, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान. राजस्थान. पुढे पहा, तुकाराम दर्शन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुकाराम दर्शन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे सदानंद मोरे. सदानंद मोरे. पुढे पहा, स्वतंत्र भारताचे पहिले वाणिज्य मंत्री कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर C.H. भाभा. लक्षात ठेवा, स्वतंत्र भारताचे पहिले वाणिज्य मंत्री कोण होते? डॉक्टर C.H. भाभा. पुढील प्रश्न पहा, अंदाज या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? अंदाज. पर्याय पहा, कयास, तर्क, अनुमान, अदमास, अटकळ, सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर विचार केला, कयास म्हणजे अंदाज बरोबर आहे, तर्क म्हणजे अंदाज बरोबर आहे, अनुमान म्हणजे अंदाज बरोबर आहे, अदमास आणि अटकळ याचा अर्थ सुद्धा अंदाज असा होतो. हे सर्व शब्द अंदाज या शब्दाला समानार्थी आहे. अंदाज, कयास, तर्क, अनुमान, अदमास, अटकळ. लिहून ठेवा, सर्व शब्द एकमेकांच्या समानार्थी आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. पुढील प्रश्न पहा, हस्ती डोंगर कोणत्या जिल्ह्यात आढळतात? हस्ती डोंगर या ठिकाणी योग्य उत्तर आहे जळगाव जिल्हा. पुढे पहा, मौर्य साम्राज्यातील मुख्य अर्थव्यवस्था कोणत्या घटकावर अवलंबून होती? पर्याय पहा, शेती, व्यापार, कर प्रणाली, वरील सर्व. विद्यार्थी मित्रांनो, शेती, व्यापार आणि कर प्रणाली या तीनही गोष्टींवर मौर्य साम्राज्यातील मुख्य अर्थव्यवस्था अवलंबून होती. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय वरील सर्व. वरील सर्व. पुढे पहा, खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता पर्याय चुकीचा आहे? कोणता पर्याय चुकीचा आहे असं विचारलेलं आहे. पर्याय पहा, ताल, ठेका. बरोबर आहे का? ताल म्हणजे ठेका. पहिला पर्याय तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, तुरुंग, कैदखाना, बंदिवास. आता तुरुंग म्हणजे कैदखाना बरोबर आहे, बंदिवास बरोबर आहे. दुसरा पर्याय सुद्धा समानार्थी शब्दांचा बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, तुलना, साम्य. तुलना म्हणजे साम्य बरोबर आहे. तिसरा पर्याय सुद्धा समानार्थी आहे. आता या ठिकाणी काय विचारलं, कोणता पर्याय चुकीचा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. योग्य उत्तर आहे यापैकी नाही. पुढे पहा, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर पहा, योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ
या संस्थेची स्थापना केली. पुढे पहा, खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही? कोणते सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही? विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय पहा, तो. आता तो हे जे काही सर्वनाम आहे बदलतं का? तर बदलतं. तो, ती, ते बदललं म्हणजे पहिला पर्याय उत्तर नाही. दुसरा पर्याय पहा, हा. हा हे सर्वनाम बदलतं का? तर बदलतं. हा, ही, हे बदलतंय म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा उत्तर नाही. तिसरा पर्याय पहा, जो. जो बदलतं का? तर पहा, जो, जी, जे बदल होतोय म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा आपलं उत्तर नाही. आपल्याला काय विचारलं? कोणते सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, मी. लिहून ठेवा. मी हे सर्वनाम लिंग भेदानुसार बदलत नाही. बाकीचे जे काही पर्याय आहेत ते बदलतात. तो, तोचं काय होईल? तो, ती, ते. हाचं काय होईल? हा, ही, हे. जोचं काय होईल? जो, जी, जे. हे जे काही पहिले 3 पर्याय आहेत ते बदलतात. ओके. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. लक्षात ठेवा, समजून घ्या. पुढे पहा, वायूचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? वायूचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? योग्य उत्तर आहे नॉट्स. पुढे पहा, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? योग्य उत्तर आहे सिल्व्हर नायट्रेट. सिल्व्हर नायट्रेट. पुढे पहा, मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती, MPSC मध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.